निमित्तानं आज पहिला दिवस स्वर्गीय मधुकररावजी सुडे साहेब यांचं स्मरण व्हावं या संदर्भामध्ये जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, अशा कार्यक्रमाचे अध्यक्षा आपल्या तहसील कार्यालयाच्या तहसीलदार आदरणीय मंजुषाताई भगत मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून ज्यांना आपण बोलावलेलं आहे, सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे असे सन्माननीय हरिदासजी फेरे साहेब, वसंतराव काळे महाविद्यालय ढोकी, त्याचबरोबर दुसरे प्रमुख अतिथी आमचे मित्र सन्माननीय मंगेशजी स्वर्णकार सर, ज्यांना अनेक पुरस्कारांना सन्मान मिळाला असे मंगेशजी स्वर्णकार सर, व्यासपीठावर आमच्या रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय देवदासरावजी कुटवाड सर, आमचे सचिव ॲडव्होकेट पंडितरावजी उगिले साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष रविकांतजी अकनगिरे दादा, सहसचिव आदरणीय विठ्ठलरावजी कटके साहेब, कोषाध्यक्ष आदरणीय ज्ञानोबाजी बोरुडे मामा, संचालिका सन्माननीय अनिताताई भातिकरे, त्याचबरोबर व्यासपीठावर ज्यांच्या सहकार्यामधून ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे असे आपल्याच या विद्यालयाच्या माजी प्राचार्य सुडे मॅडम, त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी प्राचार्य श्रीमान सतीजी गोडभरले सर, माजी उपप्राचार्य कारंडे मॅडम, त्याचबरोबर आमच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सन्मान्य श्री सतीजी मोरे सर, याशिवाय आमच्या या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय अनिलजी कुटवाड सर व यानंतर ह्या व्याख्यानमालेच्या अनुषंगानं दरवर्षी आम्ही जो श्रीराम गौरव पुरस्कार आम्ही देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत, अर्थात सत्कार मूर्ती सिद्धार्थजी चव्हाण, दयाराम सुडे, डॉक्टर पल्लवी केसगिरे तथा नरोटे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय, ज्ञानोबाजी गड्डिमे व आलेले सर्व त्यांचे कुटुंबीय, आदरणीय व्यासपीठ आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पालक आणि आमचे शिक्षक सहकारी आणि विद्यार्थी मित्र हो, की आज या ठिकाणी मी गेल्या 1 जून रोजी तथा मुख्याध्यापक म्हणून एक काम करण्याची संधी या ठिकाणी दिली आणि मग वेगवेगळे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो आणि राबवत असताना अर्थात आमच्या दिवंगत प्राचार्य सन्मान्य श्री मधुकरराव सुडे सर यांचं स्मरण व्हावं आणि त्यांनी जो या ठिकाणी खऱ्या अर्थानं याचा पाया या ठिकाणी रचला या शाळेचा आणि अशा एका मोठ्या विद्यालयाचे प्राचार्य म्हणून या ठिकाणी काम करत असताना याचा निश्चितपणे मला अभिमान वाटतो आहे, कारण एका चांगल्या ठिकाणी एक काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते आणि या विद्यालयाची जी परंपरा आहे सुडे साहेबांनी जी घालून दिली, या परंपरेनुसारच आम्ही या ठिकाणी मी आणि माझे सर्व शिक्षक सहकारी या ठिकाणी करतो आहोत, कारण साहेबांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना स्काउट गाईड असेल किंवा सामाजिक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील, या आमच्या विद्यालयामध्ये या ठिकाणी त्यांनी राबवले आणि एक जनमानसामध्ये एक चांगली प्रतिमा या साहेबांनी या ठिकाणी निर्माण केली आणि त्यांच्यामुळं आम्हाला एक प्रेरणा मिळाली की आपण पॉझिटिव्ह असलं पाहिजे, सकारात्मक अशा दृष्टीने जर आपण काम केलो तर निश्चितपणे आपल्याला आता सत्कार मूर्ती ज्या आपण आहेत या ठिकाणी 3 हजारो विद्यार्थी आमच्या विद्यालयातून बाहेर पडलेले आहेत, परंतु त्यामध्ये दरवर्षी आम्ही काहीतरी एक उत्तरदायित्व व्हावं, वेगळ्या पदावर वेगळ्या होद्द्यावर हे या ठिकाणी कार्य करत आहेत, एक ऋणानुबंध आपल्यामध्ये निर्माण व्हावा आणि यांच्यामधून एक प्रेरणा आमच्या विद्यार्थ्यांना मिळावी
वेगवेगळ्या पदावर हे काम करतायत, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतायत आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी. म्हणून आम्ही श्रीराम गौरव पुरस्कार सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आम्ही दरवर्षी देत असतो. नड्डा साहेब आणि त्यांची टीम आहे, त्या टीम मध्ये हे दयाराम सोडे काम करतात आणि अत्यंत ज्याची गरज आहे आज आपल्याला हे सुद्धा एक महत्वाचं काम या ठिकाणी करतात. आणि आज तागायतपर्यंत ते काम चालू आहे त्यांचं. आणि एक म्हणजे गेल्या महिन्यामध्येच राज्यपाल साहेबांच्या हस्ते मुंबई या ठिकाणी यांना एक राज्य पुरस्कार देऊन उत्कृष्ट शेतकरी म्हणून दयाराम सोडे यांचा सत्कार सुद्धा केलेला आहे. एवढंच हे करत शेती काम करत असताना शेतामध्ये ड्रॅगन फ्रूट असेल, गोल्डन ऍपल असतील, हे सगळं लागवड वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी करतात. आमच्या कमिटी हे निवडत असते, कमिटीने ते निवड केलेली आहे. कुठंतरी एक प्रेरणा मिळावी म्हणून हे आम्ही केलेलं आहे. तिसरे सत्कार मोठे डॉक्टर पल्लवी केसगिरे अर्थात आता नरोटे झालेत. त्या एक सुरुवातीपासून अत्यंत हुशार असणारी मुलगी, एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव त्यांनी कमवलेलं आहे. म्हणजे एमडी क्षेत्रामध्ये ते प्रवीण आहेत. अशा पल्लवीचाही सत्कार, त्याच्या कुटुंबाचा सत्कार या ठिकाणी आम्ही करत आहोत. म्हणजे विद्यार्थ्याशी आणि शाळेची नाळ कायम राहावी हा उद्देश आहे श्रीराम गौरव पुरस्कार ठेवण्याचा. आणि दुसरं की